नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आपण सध्या बदलापूर पश्चिम परिसरामध्ये असलेल्या फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी ऑफिसमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी अनेक डिलिव्हरी बॉयचं सध्या आंदोलन जे आहे ते सुरू आहे. खरं तर हा विषय कालपासून सुरू आहे. विविध त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाहीये असं त्यांची मागणी जी येते आणि या ठिकाणी तब्बल 60 पेक्षा जास्त जे डिलिव्हरी बॉय आहेत ते सकाळपासून आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता नुकतेच या ठिकाणी मनसेचे पडवल सर देखील आलेले आहेत. त्यांच्याशी देखील पवन पडवल सर देखील आलेले आहेत. या सगळे जे काही बांधव आहेत त्यांचा विषय हाताळण्यासाठी. तर नेमकं आता काय होणार आहे हे बघणं गरजेचं ठरणार आहे. आपण मागे देखील बघितलं होतं की जे काही डिलिव्हरी बॉय आहेत त्यांच्या अनेक समस्या असतात. जसं की त्यांना जो काही पर ऑर्डर डिलिव्हरी मिळते त्याचे देखील कमी चार्जेस असतात. परंतु आज एक वेगळा देखील विषय या ठिकाणी घडलेला आहे. एका एनसी जी आहे ती देखील बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकामध्ये दाखल झालेली आहे आणि काहीतरी एका महिलेला शिवीगाळ झाली असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु हे कितपत खरं आहे कितपत खोटं आहे ही सगळी पडताळणी जी ती करण्यात यावी अशी मागणी हे सगळे डिलिव्हरी बॉय करतायत. आणि आता हे आंदोलन इथे यांचं सुरू आहे. मात्र नेमकं यांच्या मागण्या काय आहेत हे संपूर्ण आपण आता या लाईव्हच्या माध्यमातून जे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. थेट ठाण्यावरून या ठिकाणी मनसेचे पवन पडवल सर देखील इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण आता मनसेचे पवन पडवल सर यांच्याशी संवाद साधूया की नेमकं थेट ठाण्यावरून ते या ठिकाणी आलेले आहेत. नेमकं काय प्रकार आहे हा त्यांच्या माध्यमातून आपण आता जाणून घेणार आहोत. आपण जर बघत असाल तर या ठिकाणी 60 पेक्षा जास्त डिलिव्हरी बॉयज जे आहेत ते आपल्याला सकाळपासून आंदोलन करताना पाहायला मिळतात. दादा, नेमकं काय प्रकार आहे? आपण थेट ठाण्यावरून आज पुन्हा बदलापूर शहरामध्ये आलेले आहात. काय घडलं? लास्ट टाइम पण बदलापूरला मी आलेलो तेव्हा बिग बास्केटचा विषय होता. 10 दिवस स्ट्राईक चालू होती मुलांची. ते सन्मान्य राजसाहेबांनी आम्ही साहेबांच्या माध्यमातून आपण ती एका दिवसात म्हणजे एका फोनवरच आपण त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आणि ती स्ट्राईक आपण तिथे संपवली आणि जे सुरळीत त्यांचं काम होतं ते आपण ते मार्गी लावलं. आजही मी बदलापूरमध्ये आलोय फ्लिपकार्ट मध्ये. इथे रायडर्सचे तेच प्रॉब्लेम आहेत आणि खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. त्या प्रॉब्लेमवरच मला चर्चा करायची त्यांच्याशी आणि मी आणि आमचे सन्मान्य राजसाहेब अमित साहेब यांच्या पाठीशी असणार आणि जे काय असेल रायडरच्या म्हणण्यानुसार आम्ही करू. कारण का मॅनेजमेंट यांना राबवून घेते, यांच्याकडून काम करून घेते. पण मॅनेजमेंटला एवढं कळायला हवं का फ्लिपकार्टचा मेन कणा हे लोक आहेत, रायडर्स लोक आहेत, बॅकबोन आहे ते. जर हेच लोक डिलिव्हरीला जाणार नाहीयेत तर तुमचा स्टोअर चालणार आहे का? तुम्हाला कुठला बेनिफिट मिळणार आहे का? नाही मिळणार. ठीक आहे, मुलांचं नुकसान होतंय पण कोणाला हाऊस नाही आली आहे स्ट्राईक करायची. मुळात पहिली गोष्ट तर बिचारे उन्हातानात डिलिव्हरी करतायत. एवढं कडाक्याचं ऊन असताना या सगळ्या गोष्टी करतायत. आणि जर तुम्हाला जर मॅनेजमेंटला थोडी त्याच्याबद्दल काळजी आणि कुतूहल नसेल का ते उन्हातानात काम करताना आपण कुठेतरी ते संपवलं पाहिजे, तर मला तरी वाटतं का बाबा एकदम स्वार्थीपणा हे मॅनेजमेंट वागतंय. आणि माझी तर पहिली गोष्ट मुलांकडून एक मागणी आहे का हे मॅनेजमेंट चेंज झालं पाहिजे. आणि जोपर्यंत मॅनेजमेंट चेंज होत नाही तोपर्यंत ही मुलं कोणी रायडरगिरी करणार नाही, कोण ऑर्डर मारणार नाही. आणि सन्माननीय राजसाहेब आणि अमित साहेब त्यांच्या पाठीशी आहेत. आम्ही त्यांना शब्द देतो. तर आपण आता बघणार आहोत की या ठिकाणी नेमकं मॅनेजमेंट सोबत जे आहे आपल्याला इथे पवन पडवल सर हे चर्चा करताना पाहायला मिळणार आहेत. एकूण 60 पेक्षा जास्त डिलिव्हरी बॉय जे आहेत ते आज सकाळपासूनच आपल्याला इथे आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. खरं तर परंतु वारंवार जर कधी असे विषय होत असतील बदलापूर शहरामध्ये तर याला जबाबदार कोण? अखेर या डिलिव्हरी बॉय सोबत नेमकं काय प्रकार सुरू आहे? यांना हक्काचा रोजगार जो आहे तो का मिळत नाहीये? दादा, आता काय करणार आहात इथे? नाही, जोपर्यंत रायडर्स लोकांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मॅनेजमेंट सोबत काही चर्चा होते आहे का? ते काही मॅनेजमेंटने यावं चर्चेला. मी आलोय चर्चेसाठी आणि चर्चेतून मार्ग काढत असेल तर मी मॅनेजमेंटची मुलांसाठी बसायला तयार आहे. फक्त माझ्या मुलांसाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. एक पाऊल त्यांनी टाकावं, एक पाऊल मी पण टाकेन. कधीपासून सुरू आहे तुमचा प्रकार? कालपासून. कालपासून एकही डिलिव्हरी बॉय राईट काहीच मारत नाही. मॅनेजमेंट काय म्हणताय? तुमच्या मागण्या पूर्ण करत नाहीये.
काल संध्याकाळी आम्ही मॅनेजमेंटला संध्याकाळी 6 वाजता टाइम दिला होता. मॅनेजमेंटला बोललो होतं. मॅनेजमेंटला आम्ही आमच्या मागण्या सांगितल्या, कारण की जोपर्यंत रायडर हा सेफ नाहीये, रायडर काम करू शकत नाही. आणि मॅडम तुम्हालाही माहितीये, कुठल्याही दबावाखाली माणूस काम करत नाही, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. माणसाला तुम्ही मारहाण कराल, माणसाला शिव्या घाल कराल, माणसाला तुम्ही धमकी द्याल, माणसाला काढून टाकायची धमकी द्याल, या परिस्थितीत माणूस काम करत नाहीये. त्यासाठी मॅनेजमेंटने आम्हाला संध्याकाळी काल 6 वाजता बोलवलं होतं. आम्ही सगळे रायडर आलो, त्यांच्या मागणीसुद्धा आलो. त्यांच्या पुढे आमच्या ज्या काही मागण्या आहेत, 3 मागण्या होत्या, त्या आम्ही त्यांना लेखी स्वरूपात, असं पण नाही की आम्ही बरोबरी त्याशी बोललो वगैरे काय नाही, लेखी स्वरूपात आम्ही त्यांना आमच्या मागण्या ठेवल्या मॅनेजमेंट समोर. त्यांना ज्या कॉप्या दिल्या आहेत, मॅनेजमेंट बोलतो याच्यापैकी एकही तुमची मागणी पूर्ण होणार नाही. आता तुम्ही सांगा याच्यात आम्ही काय करावं. आता तुम्ही लोक काय करणार? आता सर सुद्धा आले तरी मॅनेजमेंट कोणी बाहेर यायला मॅनेजमेंटला असं वाटतं की ते म्हणजे सगळे आहेत, हे विसरतात आहे की रायडर हा त्यांचा महत्वाचा मुद्दा आहे. आम्ही जर ऑर्डर मारले तर घरोघरी पोहोचणार आहे. जोपर्यंत आम्ही पोहोचणार नाही, त्यांच्या एकही वस्तू स्टोअरमधून बाहेर जाणार नाही. ते आमच्या रायडरला नुसतं कचरा समजतात. का असं वागतायत ते? का ते त्यांना तुम्ही विचारा मॅडम, ते का वागतात ते. ही गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. एक जानेवारी महिन्यापासून यांच्याकडं यांची भांडणं पहिली झाली पिकर बरोबर. पिकर लोक म्हणजे आतमध्ये जे पिकिंग करून देतात त्यांच्यावर त्यांची भांडणं झाली होती. काम झाली होती कारण की कंपनी त्यांना त्यांचा पूर्ण पगार देत नव्हती. याच्यामुळे त्यांनी स्ट्राईक केले होते, यांचे पगार झाले वगैरे होते. त्या टायमाला आम्ही रायडरनी त्यांची साथ दिली, कारण की त्या टायमाला आम्हाला ऑर्डर लागत नव्हत्या. पण आम्ही दुसरीकडे कामाला गेलो नाही, आम्ही इथंच थांबलो 3 महिने. यांना मॅनेजमेंटला टाइम दिला की ठीक आहे, तुम्ही तुमची परिस्थिती काय बोला आम्हाला की आम्हाला पिकर भरू द्या, तुम्ही आम्हाला साथ द्या. आम्ही 3 महिने साथ दिली. आता काय होतं? तुम्हाला रोजगारून काढताय की काय होतं? ते काय करतात, ते आम्हाला जे काय बोलणारे, आता त्यांनी काय केलं, गेल्या 15-16 दिवसापासून आता मॅडम बघा, फ्लिपकार्टच्या नियमावलीमध्ये असं आहे की वेस्टची ऑर्डर आम्ही वेस्टमध्ये मारणार, कारण की वेस्टमध्ये एक हब आहे, ईस्टमध्ये एक हब आहे. ईस्टवाल्यांनी ईस्टची ऑर्डर मार, पण हे आम्हाला जबरदस्ती करतात आहे का तुम्ही वेस्टवाल्यांनी जाऊन ईस्टची ऑर्डर मारा. आता जोपर्यंत आम्ही ईस्टमध्ये एक ऑर्डर मारून येतो, तोपर्यंत आमच्या वेस्टच्या 3 ऑर्डर होतात. त्याच्याने आमचा पैशाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, आमचा टाइम जातोय. पण हे लोक आमच्या हुकुमशाही करतात. आता चालू आहे का बंद आहे ऑफिस? कुठलं ऑफिस? त्यांनी काय केले, जे जुने रायडर निघून गेले होते, सोडून गेले होते ना, त्यांना परत पाचारण केले, त्यांच्याकडून ऑर्डर मारून घेतात. असे लॉगिन पे धमकी आ रही है कि भाई लॉग बंद कर देंगे आईडी कंपनी से जो आया मैसेज बता ना भाई, तू क्या टेन्शन ले रहा. कंपनीवरून मेसेज आलाय मॅम की भाई लॉग इन नाही केलं तर तुमची आयडीवर इफेक्ट होईल. आपल्या त्याला लॉग इन नाही केलं. कधी आला मेसेज? ही आता आलाय कंटिन्यू का आलाय? कारण आम्ही चेकआउट आहे ना मॅम, त्यासाठी आलाय. दादा काय करणार? यांच्या एवढ्या गंभीर समस्या आहेत, तुम्ही इथं आता येऊन 5 मिनिटं झाले तरी सुद्धा मॅनेजमेंट कोणी येत नाही, काय करणार? नाही ठीक आहे ना, मी बघा, मी सन्मान्य राजसाहेबांना अमित साहेबांच्या माध्यमातून मी या रायडरच्या पाठीशी आहे. आणि जोपर्यंत त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आम्ही इथे ठिय्या मांडून राहणार, कुठलाही रायडर डिलिव्हरी करणार नाही. आणि जे इतर कोणी डिलिव्हरी मारते आम्ही त्यांनाही समजून सांगू, कारण का हे सगळे सन्मान्य राजसाहेबांचे रितसर सभासद झालेले आहेत युनियनचे. ठीक आहे, तर आम्ही त्यांना प्रेमात समजून सांगू. प्रेमात नाही समजलं तर मग आमची भाषा हात जोडायची सोडायची पण आहे. मॅनेजर कोण आहे सर? मॅडम इकडचा मॅनेजर जो आहे, मॅनेजर नाही तो इकडचा FCA आहेत का ते आता? ओम गांधी. आणि जेव्हापासून तो ओम गांधी आलाय त्याने स्टोअरची वाट लावून टाकली. आहेत का ते आता? आहेत का? बसलाच राहत आहेत मध्ये. आता बाहेर तुम्ही यायच्या अगोदर बाहेर होते. तर आपण सध्या बघतो या ठिकाणी 60 पेक्षा जास्त डिलिव्हरी बॉय जे आहेत ते इथे आंदोलन करतायत. मात्र आपल्याला या इकडे या, त्यांना येऊ द्या. त्यांना येऊ द्या, बघू आपण. मॅनेजमेंटची कुठलीही टीम जी आहे ती सहकार्य करायला तयार आपल्याला पाहायला मिळत नाहीये. म्हणजे सर्रासपणे जे काही डिलिव्हरी बॉय आहेत त्यांच्या रोजगारासोबत इथे अन्याय होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तू काय करू देते? अरे मी काय करणार, तू आला तर मी पण आला. आता काय मला सॉल्व्ह करून द्या, मग नाही तर मग जाम भारी पडेल. मग ठाण्यात पण जा, आता शिवी येतो तोंडात, पण मला यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या. काय प्रॉब्लेम काय यांचे ईस्ट वेस्ट जे काय आहे ना, इथे वेस्टलाच करत होते, नाही लोक वेस्ट करत होते, ते वेस्टला करून बोलतो. कारण मग मी एवढा ठाण्यावरून आलोय कारण का सन्मान्य राजसाहेब आणि अमित साहेबांमुळे मी इथे आलोय. ठीक आहे, आणि मला त्या मुलांना न्याय द्यायचा आहे. तिकडचं स्टोअर मी काल चालू केलं ना, आपण वार्ता केली. मी मुलांसाठी तिथे पण चर्चा केली.
मुलांना पण मी म्हटलं करतो ना चर्चा, मी सांगतो ना. मला फक्त यांचं सोल्युशन हवं, यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दे. बाकी माझे रायडर्स जे हवं तू बोलशील त्या पद्धतीने करायला तयार आहेत, पण तू पण समजून घे मी आता त्यांना पण त्रास होतोय. मी आता पण बोलतो, बसून आपण समजून 2 मिनिटं दे ना, फक्त 2 मिनिटं दे, बसून. पण ऐक ना, मी काय बोलतो, तू काय आहे ना माझ्याशी बोल, पर्सनली बोल, काय विषय नाही. पण आता सध्या तरी ह्या सगळ्या रायडर्स लोकांच्या समोर तुझ्या मॅनेजमेंटशी काय चर्चा झाली आहे, काय नाही होणार आहे किंवा नाही होणार आहे ते ऍटलिस्ट. मॅडम एक मिनिट, माझा वेळ तो नाही काढायचा. एक मिनिट 2 मिनिटं फक्त माझं नको एवढं, तुम्ही यांचं करतो काय आहे. ठीक आहे. अरे ते लाईव्ह करतात शेवटी, काय लोकांना कळू दे ना, जे लाईव्ह होते ना लोकांना कळू दे ना. तू तू फक्त मॅनेजमेंटशी तू काय, आता तू मॅनेजमेंट मी एपीएसटी डिलिव्हरी बॉय कोण येते? आम्ही ओळखत नाही ना. आम्ही ओळखत नाही ना. एक मिनिट आणि गांधी कोण आहेत? हे गांधी, हे. मग तू याच्यावरती तू आहेस. मग मला तर अपेक्षा आहे, मग तू सॉल्व्ह करून देशील. मग करून दे ना, कोण सांगतो. तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पाहिजे ना, कारण का ठाण्याच्या प्रॉब्लेम मध्ये हा होता, हाच आलेला माझ्याशी चर्चा करत होता. सो आय होप की हे सगळ्या गोष्टी चांगल्या होतील, थांबतील. हा तुर्तास आपण थांबूया, त्यांच्याशी चर्चा करूया. नाही झालं तर आपलं जे कंटिन्यू ठरलंय ते सन्मान्य राजसाहेब आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे स्टोअर बंद ठेवायचं, म्हणजे ठेवायचं. ठीक आहे. बरोबर.